श्री स्वामी समर्थ। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एसविरा किचन। आज मी तुम्हाला शिकवणार आहे लोण्यापासून तूप कसं काढवायचं। हे लोणी मी घरी बनवलेलं आहे। तुम्हाला पण घरी लोणी कसं बनवायचं हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट मध्ये कळवा। हे बघा, लोणी हळूहळू वितळत आहे। हे बघा, लोणी आता पूर्णपणे वितळलेलं आहे। असं फेस येतं वरती। आता फेस पूर्णपणे निघून गेलेला आहे। आता एकदम क्लिअर आहे। अजून 2 ते 3 मिनिट कुक करायचं। हे बघा, असे बबल्स यायला लागले की आता थोड्याच वेळात आपलं तूप तयार होणार आहे। गॅस बंद केलाय मी। आता बघा, आपलं तूप पूर्णपणे रेडी झालेलं आहे। हे असं परत फेस यायला लागलं की समजायचं आपलं तूप बनून झालेलं आहे। गॅस बंद केल्यावर लगेच आपण थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी असं घालायचं आहे आणि त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपलं जे तूप आहे ते खूप दाणेदार असं होतं आणि खूप छान घमघमीत असा वास येतो तुम्हाला। हे बघा, आपलं तूप बनवून झालेलं आहे। हे गार झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे।